खरंच ते चुकता का? दारावरची बेल वाजली. नवरा आता झोपून असल्याने जयश्रीने धावत जाऊन दरवाजा उघडला. बाहेर तिची मैत्रीण सुरेखा उभी होती. "ये ये सुरेखा, आज अचानक कसं येणं केलंस? बस, मी पाणी घेऊन येते." तिला पाणी देऊन जयश्री तिच्यासमोर बसली. सुरेखाने पाणी घेऊन ग्लास टेबलावर ठेवला आणि हसून म्हणाली, "अगं, काही नाही. मी सध्या मोत्यांच्या दागिन्यांचा बिझनेस सुरू केलाय. म्हटलं आज सुट्टी असते तर दाखवावे तुलाही. काही आवडले तर बघ." "अरे वा, दाखव ना. आवडले तर जरूर घेईन मी." जयश्री सुरेखाला म्हणाली. सुरेखाने बॅग उघडली. त्यातून अनेक प्रकारचे दागिने काढून तिने टेबलावरती मांडून ठेवले. ते दागिने बघता बघता 1.5-2 तास कधी उलटले ते जयश्रीला कळलेच नाही. त्यातून 3,000चा नेकलेस आणि 2,500च्या बांगड्या तिने पसंत केल्या. तेवढ्यात आतमध्ये झोपलेली अनुजा बाहेर आली. "बाबा उठले का गं अनु?" तिने अनुजाला विचारलं. "हो, पुस्तक वाचत आहे," अनु म्हणाली. जयश्रीने निवडलेले दागिने घेऊन ती बेडरूममध्ये गेली. पुस्तक वाचणाऱ्या अनुजला ते दागिने तिने दाखवले आणि म्हणाली, "अहो, बघा किती सुंदर दागिने आहेत आणि स्वस्तही आहेत. आपल्याकडे हेच दागिने 10,000ला मिळतील. विशेष म्हणजे सुरेखा याची गॅरंटी घेते." अनुजने एक नजर त्या दागिन्यांवर टाकली. मग पडलेल्या चेहऱ्याने तो तिला म्हणाला, "जयश्री, दागिने चांगले आहेत का? पण तुलाही माहिती आहे सध्या आपली परिस्थिती कशी आहे ते." अनुजने तिच्या उत्साहावर पाणी फिरवलं पाहून जयश्री संतापली. "हे तुमचं नेहमीचंच आहे. काहीही उत्साहाने घ्यायला गेले की लगेच तुमचा परिस्थितीचा बहाणा तयार असतो. आम्ही कधी हौसमौस करायचीच नाही का?" अनुजचा चेहरा अजूनही केविलवाणा झाला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा नकार ओळखून जयश्री अजूनच बिथरली. त्याच्याकडे संतापाने पाहत तनतन करतच ती बाहेर आली. "राहू दे गं बाई, सुरेखा ते नाही म्हणताय." सुरेखा आश्चर्यचकित झाली. "का गं, का नाही म्हणतायत?" "नेहमीचंच कारण, सध्या पैसे नाहीत." "माझं मेलं नशीबच वाईट. लग्नानंतर कधी माझी हौसमौसच झाली नाही. नणंदा आणि सासू-सासऱ्यांचं करण्यातच सगळं आयुष्य गेलं. स्वतःसाठी तर कधी जगताच आलं नाही बघ." "पण जयश्री, तू स्वतः कमवतेस, मग स्वतःसाठी काही खर्च करण्याचा तुला एवढासुद्धा हक्क नाही का गं? एवढ्या अशा पैशांसाठी तुला नवऱ्याला विचारावं लागतं?" सुरेखाने आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. तिच्या या प्रश्नावर जयश्रीचे डोळे भरून आले. भरलेल्या डोळ्यांनी ती सुरेखाला म्हणाली, "हे असंच असतं. मी म्हटलं ना माझं नशीबच वाईट आहे म्हणून. जाऊ दे, पुढच्या महिन्यात मी नक्की घेईन किंवा जमलं तर मी तुला फोन करेन." "चालेल, पण लवकर कर. सध्या डिस्काउंट सुरू आहे. नंतर महाग पडतील दागिने." जयश्रीने मान डोलावली. सुरेखाने दागिने आवरून बॅगेत ठेवले आणि ती निघून गेली. अनुज आतमध्ये हे सर्व काही ऐकत होता. जयश्रीचं बोलणं ऐकून तो चांगलाच दुखावला होता. सुरेखा गेल्याचा अंदाज आल्यावर तो बाहेर आला. रागावलेल्या जयश्रीला म्हणाला, "जयश्री, या महिन्यात घरपट्टीचे 5,000 रुपये भरायचे आहेत. शिवाय अनुजच्या क्लासची फीसुद्धा भरायची आहे." वस्तुस्थिती लक्षात आल्यावर जयश्री जरा नरमली. तरीही आपला राग कायम ठेवत म्हणाली, "खर्च कधी नसतात हो आपल्याकडे. मग आपण काय मरेपर्यंत आणि आम्ही काय हौसमौस करायची नाही का?" "तसं नाही जयश्री." पण त्याचं न ऐकता ती रडत रडत आतमध्ये निघून गेली. अनुज तिच्याकडे बघतच राहिला. तिचं मन त्यालाही कळत होतं पण इलाज नव्हता. दोघांचं लग्न झालं त्या अगोदर जयश्री नोकरी करत होती. लग्नानंतर 2 नणंदा आणि नेहमी आजारी असणारे सासू-सासरे यांचं करण्यातच दोघांचा पगार संपून जायचा. काही बचत ती कशीबशी करायची तीही नणंदांच्या लग्नामध्ये संपून गेली. कालांतराने सासू-सासरे वारले. आता तरी खर्च करायला मोकळेपणा मिळेल असं वाटलं असतानाच एक 2 BHK स्वतःचं घर असावं असं जयश्रीला वाटू लागलं. घर तर झालं पण त्यासाठी अनुजला कर्ज घ्यावं लागलं. त्याचा अर्धाहून अधिक पगार त्या कर्जाच्या हप्त्यात जायचा. जयश्रीच्या पगारावर घर चालायचं. अर्थातच मनमोकळेपणाने खर्च करायची जयश्रीची इच्छा अपूर्णच राहिली. जेव्हा बघावं तेव्हा मन मारून जगणं तिला असह्य व्हायचं, पण इलाज नव्हता. अनुजचीही हीच परिस्थिती काही वेगळी नव्हती. त्यालाही पर्यटनाची खूप आवड होती, पण पैसे नाहीत म्हणून आजपर्यंत तो कुठेच जाऊ शकला नाही. पैशाने बायकोची होणारी चिडचिड त्यालाही दिसायची. पण त्याचाही नाईलाज होता. त्यातून आता मुलं मोठी होत होती. त्याच्या शिक्षणावर खर्चही खूप वाढला होता. अशा परिस्थितीत सगळी हौसमौस सोडून काटकसर करणं अत्यावश्यक झालं होतं. बजेटचं काम अनुजकडे असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवण्याचं काम त्यालाच करावं लागायचं. जयश्री पगार झाला की सगळा पगार त्याच्या हातात देऊन मोकळी व्हायची.
रुपया रुपयाचा हिशोब ठेवताना त्याला नेहमीच बायको आणि मुलांची नाराजी सहन करावी लागायची. नाईलाजाने सहन करायचं कारण म्हणजे एक्स्ट्रा इन्कमचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता. पुढच्या महिन्यात जयश्रीचा पगार झाल्यानंतर तिने तो पगार अनुजच्या हातामध्ये दिला. अनुजने त्यातील 10,000 रुपये काढून तिच्या हातात ठेवले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हे काय, परत का देताय? तिने विचारलं. काही नाही, मागच्या महिन्यात तुला ते मोत्याचे दागिने घ्यायचे होते ना, ते घेऊन ये. बऱ्याच वर्षात तुला साडी घेतली नाही. लग्न समारंभात जाण्यासाठी 1-2 साड्याही घेऊन ये. जयश्री आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. काय, लॉटरी बिटरी लागली की काय तुमची? एकदम 10,000 रुपये? घरातल्या बाकीच्या खर्चाचं काय करायचं? करीन मी काहीतरी, तू नको त्याची काळजी करूस, अनुज म्हणाला. जयश्री खुश झाली. आयुष्यात पहिल्यांदाच मनसोक्त खरेदी करता येणार याचा तिला प्रचंड आनंद झाला. दुसऱ्या दिवशी कंपनीतून सुटल्यावर तिने सुरेखाला फोन करून दागिने घेण्यासाठी येते असे सांगितले. सुरेखाच्या घरी जाता जाता मध्येच बाजार लागत असल्याने ती बाजाराकडे वळली. साडीच्या दुकानाजवळ तिने स्कूटी लावली. आतमध्ये ती शिरणार तोच तिच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला. खरंच का, आपल्याला साड्यांची आणि दागिन्यांची इतकी गरज आहे का? दुसरं काही महत्त्वाचं असलं तर? या विचारासरशी तिने घरातील चित्र डोळ्यासमोर आणलं. तिच्या मुलीचं दप्तर फाटलं होतं. सौरभ, तिचा मुलगा, क्लासला जाण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून सायकल मागत होता. पण ते शक्य न झाल्याने त्याला आवडत नसतानाही त्याच्या मित्राच्या बाईकवर जावं लागत होतं. आणि अनुज, हो, त्याचेही बूट फाटले होते. 3 वर्षापासून तो त्यांना वारंवार शिवून वापरत होता. गेल्या 5-6 वर्षात त्यांनी नवीन कपडेच घेतले नव्हते. तिला घरी मागच्याच वर्षी नातेवाईकांच्या लग्नात 2 कोऱ्या साड्या मिळाल्या होत्या. तिला अचानक तिच्या वडिलांची आठवण आली. तेही स्वतःसाठी काहीही खरेदी न करता बायको आणि मुलांच्या आनंदासाठी पगार खर्च करायचे. कधी कोणी टोकलं तर म्हणायचे, मला कोण बघतंय, हौसमौस करायचे दिवस तर तुमचे आहेत, तुम्ही चांगले राहिला पाहिजे. अनुज तर दुसरं काय करत होता? कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी त्याची होती. ती तो पूर्णपणे हालअपेष्टा असून पार पाडत होता. अचानक नवऱ्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले. खरी गरज अनुजला आणि मुलांना आहे. आपण काय दागिने आणि साड्या आत्ताच घेतल्या पाहिजे असं नाही. दिवाळीचा बोनस मिळाला की आपण हट्टाने घेऊ ते. या विचारासरशी तिने निर्णय पक्का केला. ती वळली. स्कूटी घेऊन तिने आपला मोर्चा बुटांच्या दुकानाकडे वळवला. अनुजसाठी तिने 8 नंबरचा चांगला 1,500 रुपयांचा बूट आणि सॉक्स घेतली. मग कपड्यांच्या दुकानात जाऊन तिने त्यांच्यासाठी शर्ट पॅन्टचे 2 पीस घेतले. मुलीसाठी स्कूल बॅग घेतली आणि इतर सटरफटर खरेदी करून ती सायकलच्या दुकानात शिरली. 5-6 हजारात चांगली सायकल येते हे ऐकून तिला खूप आनंद झाला. ती घ्यायला मात्र सौरभलाच आणावं लागणार होतं. सायकल मिळाल्यावर किती आनंद होईल त्याला, या कल्पनेनेच ती आनंदून गेली. शेवटी ती अतिसमाधानाने घराकडे वळली. कुणीतरी म्हणूनच गेले, घेण्यापेक्षा देण्यात खूप आनंद आहे, याचा प्रत्यय तिला येत होता. ती घरी आली. तिला हातात पिशव्या घेतलेलं पाहून अनुज आणि सौरभ आश्चर्यचकित झाले. पण आई, कुठे गेली होतीस तू? सुरेखा मावशी तुला फोन करून थकली. तू तिच्याकडे जाणार होतीस ना? आणि हे काय आणलंय? अगं बाई, माझा मोबाईल गाडीच्या शीटातच राहिला वाटतं. सौरभ, काढून आण. आम्ही सुद्धा किती फोन केले तुला, अनुज बाहेर येत म्हणाला. कुठे गेली होतीस तू? सांगते, मला अगोदर बसू तर द्या. ती खुर्चीत बसली आणि पिशवीतून अनुजसाठी आणलेले शूज, कपडे आणि मुलीसाठी आणलेली स्कूल बॅग व इतर सामान बाहेर काढून टेबलावर ठेवले. अगं जयश्री, हे कशाला आणलंस? सध्या याची काहीच गरज नव्हती. अशी कशी गरज नव्हती? 2-2.5 वर्षापासून ते फाटके बूट 15-20 वेळा शिवून वापरत आहात. कपड्यांचेही तेच. 5-6 वर्षापासून तेच ते कपडे घालत आहात. तुम्हाला काही नाही वाटणार हो? बायका मलाच विचारता, तुझ्या नवऱ्याकडे दुसरे कपडे नाहीत का म्हणून. आणि तिचंही दप्तर फाटलं होतं, ते आणायचंच होतं, म्हणून मग तुमच्यासाठीही घेऊन आले. अगं, पण तुला दागिने आणण्यासाठी पैसे दिले होते, मग त्यात दागिने आणायचे ना? अनुज वैतागून म्हणाला. आई, माझ्यासाठी काहीच नाही आणलंस का गं? मध्येच सौरभने विचारलं. बाळा, तुझ्यासाठी सायकल पाहून आले, उद्या जाऊन घेऊन येऊ. आणि अनुज, नकोय ते मला दागिने. शोभा वाढवण्याव्यतिरिक्त त्याचा उपयोग तरी काय? मी चुकले.
त्या दिवशी मी खरंच सुरेखासमोर तुम्हाला नाही नाही ते बोलले. नंतर मला त्याचा पश्चाताप झाला. म्हणून मग दागिने आणि साड्या नाही घेतल्या, हे सर्व घेऊन आले. आपली आई किती ग्रेट आहे ना. अणू, सौरभ जयश्रीच्या गळ्यात पडत म्हणाले. आपले बाबा पण ग्रेट आहे, अणू म्हणाली. कसं काय, सौरभने विचारलं. थांब, असं म्हणून अणू आत गेली आणि एक बॉक्स घेऊन आली. त्यातून नेकलेस काढून तिने जयश्रीच्या हातात ठेवला. नेकलेस पाहून जयश्रीचे डोळे विस्फारले. हा तर तोच नेकलेस आहे जो त्या दिवशी सुरेखाने मला दाखवला होता. हो, तोच आहे. बाबांनी सुरेखा मावशीला बोलवलं होतं, तिच्याकडून घेतला, अनुजा म्हणाली. जयश्रीने चकित होऊन अनुजकडे पाहिलं. अहो, पण पैसे कुठून आलेत? तुम्ही तर मला दिले होते ना. हो, काय झालं, मी मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो. त्या टूरचे 4,000 रुपयांची यात्रा भत्ता मला आजच मिळाला. तू निघून गेल्यावर सुरेखाचा फोन आला की तू तिच्याकडे पोहोचलीच नाही आणि फोनही उचलत नाही. मला अंदाज आलाच होता की तू दागिन्याऐवजी घरात कमतरता असलेल्या वस्तूंची खरेदी करायला गेली असशील. म्हणून मग मी सुरेखाला दागिने घेऊन बोलवलं. त्यातून हा नेकलेस घेतला. पण सॉरी, तुझ्या बांगड्या नाही घेऊ शकलो. एवढे पैसे नाही उरले. जयश्रीचे डोळे भरून आले. नवऱ्याने आपलं मन बरोबर ओळखलं, पण आपल्याला मात्र त्याचं मन ओळखता आलं नाही याची खंत तिला वाटू लागली. सॉरी अनुज, मी चुकले. अनुजने स्मितहास्य केलं आणि म्हणाला, हा आपला संसार आहे. एकमेकांचं सुख दुःख आपल्याला जाणून घ्यावं लागणार ना. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा.